नमस्कार मित्रांनो, आज कडाक्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला थंडावा देणारा हा व्हिडिओ आपण पाहूया। ही आहे आमच्या संगमनेरची लोकमाता अर्थात अमृतवाहिनी प्रवरा नदी। भंडारदरा निळवंडे धरणातून उन्हाळ्याचं आवर्तन सोडण्यात आल्यामुळे दुथडी भरून वाहणारी ही प्रवरामाई अत्यंत विलोभनीय असं दृश्य, मनाला सुखशांती देणारं, प्रसन्नता देणारं आणि ज्या उन्हाळ्यामध्ये सर्वत्र तोंडचं पाणी पळतं अशा उन्हाळ्यात देखील संगमनेरसह उत्तर नगर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारा असा हा प्रसन्नतेचा प्रवाह, समृद्धीचा प्रवाह आणि सर्वत्र आबादानी करणारा हा प्रवाह। या पाण्यामध्ये जादू आहे। हेच पाणी शिवार फुलवतं, शेती फुलवतं, वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, फुलांची लागवड करणाऱ्यांना बरकत देतं। याच पाण्यावर फिरते उत्तर नगर जिल्ह्याची अब्जावधी रुपयांची अर्थव्यवस्था। त्यामुळे अमृतवाहिनी प्रवरेचा हा प्रवाह प्रत्येकाच्या जीवनाला अर्थ प्राप्त करून देणारा असा संपन्नतेचा प्रवाह आहे। रतनगडाच्या कुशीतून निघालेली ही प्रवरामाई खळखळत येते राजूर, अकोले आणि संगमनेरमध्ये। संगमनेरमधूनही ही पुढे जाते आणि उत्तर नगर जिल्ह्याला समृद्धीचं वरदान देत 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 खळखळत वाहत अखेर प्रवरा संगम या ठिकाणी गोदावरीशी तिचा संगम होतो। त्या गावाला नाव पडलेलं आहे प्रवरा संगम। स्क्रीनवर तुम्हाला दिसतायत त्या पाणी पुरवठ्याच्या विहिरी। या विहिरींनी मागील अनेक वर्षांपासून संगमनेर शहराची तहान भागवली आहे। या विहिरींच्या माध्यमातूनच संगमनेर नगरपालिका नागरिकांना पाण्याचा पुरवठा करते। अशा अनेक विहिरी पात्रामध्ये आपल्याला दिसून येतात। प्रवरा नदीच्या काठावर संगमनेरमध्ये अनेक मंदिरं, देवळं किती सांगावीत, एक ना दोन। आज या ठिकाणी एका विशेष स्थानाचा परिचय करून देतो। हे जे स्थान आपण पाहत आहात, या ठिकाणी इसवी सन 1914 साली भाद्रपद शुक्ल पौर्णिमेच्या शुभदिनी या पवित्र प्रवरा नदीतून जैन तीर्थंकर श्री अमिझरा पार्श्वनाथ भगवान यांची मूर्ती चमत्कारिकपणे प्रगट झाली। संगमनेर शहरातील श्री जैन श्वेतांबर मंदिरात 100 वर्षांपूर्वी अत्यंत आनंदी, उत्साही आणि प्रसन्न वातावरणात या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। या ऐतिहासिक घटनेचं साक्षीदार असलेलं हे भगवान अमिझरा पार्श्वनाथ यांच्या प्रकट होण्याचं ठिकाण। या ठिकाणी श्री भगवान अमिझरा पार्श्वनाथ यांची मूर्ती 1914 साली प्रकट झाली। तेव्हापासून या स्थानाची विशेष जपणूक केली जात आहे। प्रवरा तीरावर भटकंती करणं म्हणजे एक आनंद यात्रा। संपूर्ण उत्तर नगर जिल्हा सिंचनाखाली आणण्याचं काम केवळ आणि केवळ या प्रवरा नदीमुळे शक्य झालेलं आहे।
म्हणूनच सर्वजण म्हणतात, ही प्रवरा माई आम्हा सर्वांची आई.